ओके, आपण परत कनेक्ट झालोय. सो what is the principle of ringing? So when two clean and very accurate flat surfaces are slide together under the pressure, they other firmly, means they attach each other with a grip. Okay. सो त्याच्यात काय आपण रिक्वायरमेंट सांगितली की ते दोन सर्फेसेस क्लीन असले पाहिजे आणि त्यांचे एक्झॅक्टली फ्लॅटनेस असला पाहिजे. ओके. स्लीप गेजेस आर ऑल्सो कॉल्ड ॲज द गेज ब्लॉक्स, whereas measuring faces are also known as the reference surfaces or datum surfaces or contact surfaces. आता जो स्लीप गेजेसचा बॉटम सर्फेस असतो, जनरली जेव्हा आपण अँगल मेजरमेंट करतो विथ द हेल्प ऑफ साइन बार्स अँड साइन सेंटर्स, सो एक ॲक्युरेट अँगल मेजरमेंटसाठी जो बॉटम सर्फेस आहे तो एक्झॅक्टली फ्लॅट असला पाहिजे. एक्झॅक्टली फ्लॅट सर्फेस असेल तरच त्याच्यावरती जे पण अँग्युलर मेजरमेंट आपण करणार आहे तो अँगल आपल्याला एक्झॅक्टली परफेक्ट मिळेल. त्याच्यामुळे याचे जे बॉटम फेसेस असतात ते फ्लॅट आणि पॅरलल बनवलेले असतात, जेणेकरून आपल्याला एक डाटम मिळेल आणि ज्याच्या रेफरन्सने आपण एक्झॅक्ट रिडिंग करू शकू. ओके. सो रिंगिंग इफेक्ट इज पॉसिबल. तो रिंगिंग इफेक्ट जो आहे, रिंगिंग इफेक्ट म्हणजे काय, दोन स्लीप गेजेसला आपण अटॅच करतोय विथ द हेल्प ऑफ प्रेशर, बाय युझिंग प्रेशर. ओके. सो रिंगिंग इफेक्ट इज पॉसिबल व्हेन इट इज पॉसिबल. Okay, students are added. So ringing effect is possible in two cases. First is your partly due to molecular attraction between the contact surfaces and partly due to the atmospheric pressure. तर ह्या ज्या दोन स्लीप गेजेस आहेत, आता ऍक्च्युली फर्स्ट टाइम जेव्हा हे प्रॅक्टिकल मी पण माझ्या जेव्हा इंजिनिअरिंगला असताना जेव्हा केलं होतं, तर थोडंसं आपल्याला वाटतं की दोन सर्फेसेस ज्याच्यामध्ये कुठलाही एक ॲडेझिव्ह मटेरियल यूज न करता आपण त्यांना परफेक्टली अटॅच कसं करू शकतो. हे प्रॅक्टिकल हवर्समध्ये जेव्हा मी तुम्हाला दाखवेल की ह्या दोन एका सेम मटेरियलच्या दोन स्लीप गेज जेव्हा एकमेकांना अटॅच होतात कुठलाही प्रकारचं अधेझिव्ह मटेरियल न वापरता, तर थोडंसं शॉकिंग वाटतं की असं कसं काय पॉसिबल आहे. तर ऍक्च्युली त्याच्या मागे काय बेसिक फिजिक्स आहे, फिजिकल सायन्स आहे. कारण की त्या ज्या मॅन्युफॅक्चर केलेल्या आहेत त्या एक्झॅक्टली आयडेंटिकल असतात. त्यांचा जो फ्लॅट सर्फेस असतो एक्झॅक्टली आयडेंटिकल असतो, एक्झॅक्टली फ्लॅटन असतात आणि क्लीन सर्फेस असतो. अशा कंडिशनमध्ये जर आपण ॲटमॉस्फेरिक प्रेशर अप्लाय केला तर ड्यू टू मॉलिक्युलर अट्रॅक्शन बिटवीन दॅट पार्टिकल्स ऑफ दॅट पर्टिक्युलर मटेरियल, त्या मॉलिक्युलर अट्रॅक्शनमुळे ते सर्फेसेस एकमेकांना स्टिक होऊन जातात. इवन हे स्लीप गेजेस इतक्या स्टिक्स होतात, अशा ज्या इथे ह्या फिगरमध्ये ज्या दिसत आहेत तुम्हाला, तर ह्या पोझिशनला जेव्हा त्या स्टिक झाल्या आहेत, तर यांना जेव्हा तुम्हाला डिसमेंटल करायचं असेल फर्स्ट अँड सेकंड, तर डिसमेंटल करण्यासाठी परत हीच प्रोसेस तुम्हाला रिव्हर्स करावी लागते, तरच त्या डिसमेंटल होतात. नाही तर तुम्ही या दोघांना असं डिसमेंटल करू शकत नाही, इतक्या त्या एकमेकांना पॅक अधर झालेल्या असतात किंवा स्टिक झालेल्या असतात, अटॅच झालेल्या असतात, की एक युनिट तुम्हाला असं वाटेल. ओके. सो दिस कॅन बी रिमूव्ह बाय द सेम रिव्हर्स प्रोसेस. ही प्रोसेस आपण पूर्ण बघणारच आहोत, पण त्याच्या अगोदर काही पॉइंट्स कव्हर केलेत ते कम्प्लीट करूया की प्रोसेस काय आहे, व्हॉट इज द प्रोसेस. सो प्रोसेस ऑफ रिंगिंग. So for ringing together two slip gauges, their contact surfaces should be washed with the डिग्रीसिंग एजंट. आता इथे काय म्हणलंय, डिग्रीसिंग एजंटच्या हेल्पने आपण त्या स्लीप गेजला पहिले क्लीन केलं पाहिजे, वॉश केलं पाहिजे. आता डिग्रीसिंग एजंट जनरली केरोसिन किंवा पेट्रोल असतो. केरोसिन आणि पेट्रोल, पेट्रोल यूज करण्यामागचं बेसिक रिझन हे, पेट्रोल थोडा व्होलाटाईल असतो, तो जास्त वेळ त्या सर्फेसवर स्टिक राहू शकत नाही. त्याच्यामुळे पेट्रोल जर आपण यूज केलं किंवा डिझेल जर यूज केलं तर तो सर्फेस एक्झॅक्टली क्लीन होऊन जातो, त्याच्यावर कुठलेही डस्ट किंवा डर्ट पार्टिकल राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, पेट्रोलचे पण इव्हन ड्रॉपलेट्स जे मॉइश्चर वगैरे ज्याच्यामुळे गॅप राहू शकतो आणि तुमच्या अधेजनला प्रॉब्लेम होऊ शकतो, तर तो पण राहत नाही आणि तुमचा एक क्लीन सरफेस तुम्हाला मिळतो अधेजन. ओके. सो फर्स्ट प्रोसिजर मध्ये आपण काय केलं, त्या स्लीप गेजेस ज्या रिंगिंग करायच्या त्यांना वॉश केलं विथ द हेल्प ऑफ डिग्रीजिंग एजंट. डिग्रीजिंग एजंटच्या हेल्पने आपण त्यांना क्लीन करतोय. स्टुडंट्स ऍड होत आहेत.
Okay, admit all. Then these two contact surfaces are made completely dry using clean leather. क्लीन केल्यानंतर त्यांना आपण त्याचा जो पण सरफेस आहे, कॉन्टॅक्ट सरफेस आहे, त्याला एका लेदरच्या किंवा कपड्याने आपण त्याला पूर्ण साफ करून घेतो. जनरली एक तुम्ही चष्मा वगैरे साफ करण्यासाठी जो एक छोटेसे ते कपडा यूज. ओके, सो आपण पहिले 2 पॉइंट एक्सप्लेन केले होते. पहिल्या पॉइंटमध्ये आपण वॉश करतो. सेकंड पॉइंटमध्ये त्याला आपण क्लीन करतो विथ द हेल्प ऑफ क्लीन लेदर. Then the sleeve gauges are held across one another at right angle and then wrung by giving a rotary motion. It reduces the amount of surface rubbing. आपण फिगर मध्ये येऊया, तिथे आपल्याला व्यवस्थित समजेल. सगळ्यात पहिल्या पोझिशन मध्ये आपण काय करत असतो, ह्या पर्टिक्युलर 2 स्लीप गेजेसला एकमेकांवरती माउंट केलंय. ठीक आहे. सो पहिल्या पोझिशनला आपण काय करतो, ह्या दुसऱ्या स्लीप गेजला पहिल्या स्लीप गेजच्या सरफेसवर फक्त ऑसिलेट करतो, जस्ट मूव्ह करतो. ठीक आहे. पूर्ण मूव्ह नाही करत, एक सर्टन अमाऊंट ऑफ डिस्टन्स राहू देतो आणि मूव्ह करतो. त्यानंतर सेकंड पोझिशन मध्ये आपण काय करतो, त्याला स्लाइड करतो बाय 90 डिग्री अंडर. Enable the waiting room. Okay, and one more thing. ओके, तो फर्स्ट पोझिशन मध्ये आपण ऑसिलेट करतो या दोघी स्लिप गेजेसला एकमेकांवर, आणि सेकंड याच्यामध्ये त्याला स्लाइड करत असतो. स्लाइड म्हणजे काय, तो 90 डिग्रीने एक्झॅक्टली त्याला आपण रोटेट करतो. ह्या पोझिशन मध्ये तुम्हाला दिसत आहे की हे दोघी एकमेकांना काय परपेंडिक्युलर आहे. तर हिला आपण अंडर प्रेशर या सेकंड स्लिप गेजला दोघी बोटांमध्ये असं पकडून त्याला आपण 90 डिग्री रोटेट करतो, जेणेकरून तो एक्झॅक्टली इथे याला परपेंडिक्युलर होईल. देन अगेन थोडा ट्विस्ट करून त्याला ह्या पोझिशनला आणतो 270 डिग्री, आणि देन फायनली युअर एक्झॅक्टली दे आर अटॅच ऑर रंग टू इच अदर अंडर द प्रेशर. पण हा जो प्रेशर तुम्ही अप्लाय करताय ड्युरिंग दिस मोशन, ऑसिलेटिंग, स्लाइडिंग, ट्विस्टिंग अँड रंगिंग, या चारही केसमध्ये जो पण प्रेशर तुम्ही अप्लाय करताय त्या पर्टिक्युलर स्लीप गेजवर, दॅट प्रेशर शुड बी युनिफॉर्म. तर युनिफॉर्म प्रेशर जर करत असाल तर तुमच्या स्लीप गेजेस या प्रॉपरली अटॅच होतात. ओके, नाहीतर यांचा सरफेस एवढा एवढा गुळगुळीत सरफेस असतो की त्या एकमेकांना लवकर अटॅच होत नाही. बट प्रॉपर क्लिनिंग अँड प्रॉपर मेथड ऑफ हँडलिंगने विथ प्रॉपर प्रेशर आपण त्यांना अटॅच करू शकतो. ठीक आहे. प्रॅक्टिकल अवर्समध्ये अजून थोडंसं मला क्लिअर होईल. हे पॉसिबल झालं तर आपण प्रॅक्टिकल्स मे बी तुम्हाला या सेमला तर याचे प्रॅक्टिकल्स नाही आहे, नेक्स्ट सेमिस्टरला आपण त्याचे प्रॅक्टिकल्स तुमचे नेक्स्ट सेमिस्टरला होतात. जनरली थर्ड इयरच्या सेकंड सेमिस्टरला तुम्हाला MQCचे प्रॅक्टिकल आहे आणि फर्स्ट सेमिस्टरला सब्जेक्ट आहे. थोडं जो सब्जेक्ट डिझाईन करणार आणि सिलेबस डिझाईन करणार थोडा वेगळ्या पद्धतीने केला आहे. बट वॉट एव्हर इट, मी तुम्हाला वाटल्यास एक युट्यूबचा व्हिडिओ रिंगिंग ऑफ स्लीप गेजेसचा प्रोव्हाइड करून देईल, किंवा तुम्ही स्वतः पण युट्यूबवर जाऊन थोडं बघू शकता. ओके, थोडा पॉवर फेल्युअर झाल्यामुळे वायफाय स्टॉप झालंय माझं, त्याच्यामुळे मोबाईल फोनच्या नेटवर्कवर मी लेक्चर कंडक्ट करतोय. त्याच्यामुळे बऱ्याचदा असा प्रॉब्लेम येतो की मध्ये मध्ये नेटवर्क फेल्युअर होतं. मे बी नेक्स्ट लेक्चर पासून बघू आपण, शक्यतोवर मी तुम्हाला रेकॉर्डेडच देऊन टाकेल. कारण कंटिन्यू जर असं पॉवर फेल्युअर होत राहिलं किंवा नेटवर्क फेल्युअर झालं तर तुम्हाला पण प्रोसेस अंडरस्टँड नाही होणार की काय होतंय. ठीक आहे, एवढा टॉपिक आपण कम्प्लीट करू आज, नेक्स्ट लेक्चर पासून बघू. तर पहिल्या 2 प्रोसेसमध्ये आपण वॉशिंग आणि क्लिनिंग केलं होतं. थर्ड प्रोसेसमध्ये ती प्रोसेस एक्सप्लेन केली आहे की द स्लीप गेजेस आर हेल्ड across one another at right angle, then wrung by giving the rotary motion, and it reduces the amount of surface rubbing. Gauges are wrung together by hand through combined sliding and twisting motion. So combined sliding and twisting motion आपण त्याला रब प्रेशरने त्याला मूव्ह करत असतो. Initially, one slip gauge labeled as 2
मी जे पण तुम्हाला फिगर मध्ये एक्सप्लेन केलंय ते सगळं इथे, जे पण फिगर मध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं, तीच प्रोसिजर फक्त वर्ड्स मध्ये एक्सप्लेन केलेली आहे, की त्या पहिल्या स्लिपच्या वरती दुसरी स्लिप ठेवली जाते. ठीक आहे. अँड इन फर्स्ट इट इज ऑसिलेटेड स्लाइटली ओव्हर द अनदर स्लिप गेज लेबल्ड ॲज 1 बाय अप्लाइंग स्लाइट प्रेशर. जे 4 स्टेप आपण बघितल्या, पहिली स्टेप होती ऑसिलेशन, तर पहिल्या स्लिपच्या वरती आपण दुसरी स्लिप ठेवून तिला स्लाइड केलं होतं. ओके. दिस प्रोसेस इज परफॉर्म टू डिटेक्ट द प्रेझेन्स ऑफ एनी फॉरेन पार्टिकल्स बिटवीन द टू सर्फेसेस. आता ही प्रोसेस कशासाठी केली जात असते? सो त्याच्या आतमध्ये, त्या दोघी सर्फेसच्या आतमध्ये जो पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्या ठिकाणी कुठलेही फॉरेन पार्टिकल्स मीन्स डस्ट आणि डर्ट पार्टिकलला आपण फॉरेन पार्टिकल्स म्हणतो, की जे डस्ट आणि डर्ट पार्टिकल्स असतील ते रिमूव्ह व्हावे म्हणून आपण ऑसिलेशन करतो पहिल्या स्टेपमध्ये. देन इन सेकंड स्टेप वन गेज दॅट इज नंबर 2 is then placed over the another number 1 using standard gauging pressure at 90 degree. जसं मी तुम्हाला फिगर मध्ये एक्सप्लेन केलं होतं, की नंतर आपण तिला काय करतो, 90 डिग्री रोटेट करतो. सो इट मीन्स बोथ द स्लीप गेजेस आर हेल्ड across one another at right angle, means they are perfectly perpendicular to each other as shown in figure 2.1b. Then rotary motion is imparted to the upper slip gauge until it become exactly aligned with the lower slip gauge. नंतर आपण काय करतो, तिला रोटरी मोशन प्रोव्हाइड करतो, स्लाइडिंग करतो आणि ट्विस्टिंग करतो जोपर्यंत या दोघी स्लिप एकमेकांना परफेक्टली अटॅच होत नाही तोपर्यंत. ओके. द रोटरी मोशन इज कंबाईन ऑफ स्लाइड अँड ट्विस्ट. जी पण रोटरी मोशन आपण करतो तिला एकाच वेळेस स्लाइडिंग पण करतो आणि ट्विस्टिंग पण करतो. ट्विस्टिंग म्हणजे काय, गोल असं थोडं फिरवणं, आणि स्लाइडिंग म्हणजे काय, तो त्या सरफेसच्या वरती त्याला आपण मूव्ह करतो. ठीक आहे. तो स्लाइडिंग अँड ट्विस्टिंग ह्या मोशनला कंबाईन रोटरी मोशन म्हटलेलं आहे. तर ह्या पॉइंट्स एक्सप्लेन करताना तसं एक्सप्लेन कराल की व्हॉट इज रोटरी मोशन. सो इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ स्लाइडिंग अँड ट्विस्टिंग. दिस मेथड of applying rotary motion decreases the amount of rubbing between the two contact surface of two slip gauges, thereby avoiding early wear of contact surfaces. Thus life of slip gauges can be increased. तर ह्या मोशनमुळे काय होतं, तुमचं रबिंग जे आहे त्या पर्टिक्युलर सर्फेसेसचं जे रबिंग आहे ते रबिंग कमी होतं. रबिंग झाल्यामुळे जनरली काय होतं, विअर अँड टिअर होतो आणि पर्टिक्युलर लाईफ ऑफ दॅट स्लिप गेजेस शुड बी डिक्रीजेस. सो ते अवॉइड करण्यासाठी आपण काय करतो, अंडर प्रेशर त्यांना स्लाइड आणि ट्विस्ट करत असतो. ओके. सो दिस इज ऑल अबाउट युअर प्रोसिजर. व्हॉट इज द रिंगिंग ऑफ स्लिप गेज. खाली 1-2 पॉइंट्स आहेत तेवढे एक्सप्लेन करतो मी. इन केस ऑफ हायली precise measurement, process of ringing is closely observed and enough precautions are taken. जेव्हा हायली प्रिसिजन मेजरमेंट आपण करत असतो तर ही जी रिंगिंगची प्रोसेस आहे ही क्लोजली ऑब्झर्व करून इनफ प्रिकॉशन्स आपण घेतले पाहिजे. जास्त पण नाही, खूप काही स्किल त्याच्यासाठी रिक्वायर्ड नाही आहे. फक्त एवढं आहे की क्लिनिंग प्रॉपर झालं पाहिजे आणि ऍप्लिकेशन ऑफ प्रेशर शुड बी युनिफॉर्म ड्युरिंग द ऑसिलेटिंग, स्लाइडिंग, twisting and runging. Okay. Generally speaking, a very small amount of grease or moisture must be present between the contact surface for them to ring satisfactory. त्या सरफेसच्या वरती आपण थोडंसं ग्रीस किंवा मॉइश्चरचं प्रेझेंट जर केलं तर ते सॅटिस्फॅक्टरी एकमेकांना अटॅच होऊ शकतात. ओके. सो आपण जनरली तर ग्रीस वगैरे काही लावत नाही, पण जेव्हा स्लीप गेजेस हे जेव्हा नवीन सेट्स असतात, नवीन सेटमध्ये तुम्हाला ग्रीस वगैरे कुठलाही एक अधेजन पार्ट लावायची गरज नसते. जसं जसं तो यूजमध्ये तो जुना होत जातो तसं त्या पर्टिक्युलर सर्व्हिसच्या वरती थोडे क्रॅशेस वगैरे येतात. तर त्या क्रॅचेस डस्ट किंवा डर्ट पार्टिकल राहू शकतात. सो ते त्यामुळे गॅप न राहावा म्हणून आपण अशा केसमध्ये ग्रीस किंवा मॉइश्चर लावत असतो. नाव व्हॉट आर द ऍप्लिकेशन ऑफ स्लीप गेजेस. तर मेन पर्पज काय स्लीप गेजेसचा, as a reference standard for transferring, for verification and calibration, length standard for regulation and adjustment of the indicating devices, for direct measurement in linear dimension, for setting up for different types of comparator for various purposes such as inspection of component and setting of milling cutter in between the centers of mill machine. So हे आपण स्लीप गेजेस ऍक्च्युअली ऍप्लिकेशन्स पहिले पण बघितले होते की त्याचा यूज कुठे कुठे होतोय. सो दिस इज ऑल अबाउट युअर रिंगिंग ऑफ स्लीप गेजेस. हा टॉपिक मागच्या क्वेश्चन पेपर मध्ये 6 मार्क्सला विचारला गेला आहे.
सो दिस इज ऑल अबाउट युअर रिंगिंग ऑफ स्लिप गेजेस. सो प्रोटेक्टर स्लीप वगैरे हे काही किंवा मॅन्युफॅक्चरिंग ऑफ स्लीप गेजेस हा तुमचा सिलेबसचा पार्ट नाही आहे. प्रिकॉशन युझिंग स्लीप गेजेस हा आपण कव्हर केला होता ऑलरेडी. त्याच्यानंतर आपण कंपॅरेटर्सवर आलो होतो. लास्ट लेक्चरमध्ये आपण एक कंपॅरेटर 2 लेक्चर झालेत. एक लेक्चरमध्ये आपण कंपॅरेटर्स काय आहे, त्याचे ऍप्लिकेशन्स काय आहे, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय, नेसेसिटी वगैरे ह्या गोष्टी एक्सप्लेन केल्या होत्या. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ कंपॅरेटर मागच्याच लेक्चरमध्ये बघितलं आणि मेकॅनिकल कंपॅरेटरमध्ये डायल इंडिकेटर हा एक टॉपिक आपण कंप्लीट केला होता. व्हॉट इज डायल इंडिकेटर अँड व्हॉट इज द फंक्शन ऑफ डायल इंडिकेटर. नाऊ नेक्स्ट लेक्चरमध्ये मी तुमचा सिग्मा कंपॅरेटर जो मेकॅनिकलच कंपॅरेटर आहे, सिग्मा कंपॅरेटर कम्प्लीट करू किंवा जॉन्सन मायक्रोकॅटर हे 2 जर टॉपिक कव्हर झाले तर ठीक, किंवा एक एक टॉपिक आपण एक एक लेक्चरमध्ये कव्हर करू. ओके. पुढच्या लेक्चरला समजा पॉसिबल झालं तर शक्यतो आपण ऑनलाईनच घेऊया लाईव्ह लेक्चर, जर नेटवर्कचा काही प्रॉब्लेम नसेल तर. नाहीतर मी तुम्हाला तसं नोटीस देऊन देईल आणि तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड करून देईल. एक फिगर फक्त इथे थोडी बघून घ्याल. सिग्मा कंपॅरेटरची एक आउटलाईन डायग्राम अशी आहे. हे बुक जर तुम्ही वापरत असाल तर लेक्चरच्या अगोदर थोडं वाचलेलं असेल ना तर तुम्हाला थोडं लवकर समजेल. कारण ऑनलाईन मोडमध्ये बरंचसं थोडंसं फास्ट होतंय आणि मी पण तुम्हाला असं बोर्डवर ड्रॉ करून एक्सप्लेन नाही करत एक एक पार्ट. त्याच्यामुळे थोडा तुम्ही पण नोटबुकमध्ये काही नोट डाऊन करत नाही, हाताखालून काही जात नाही, त्याच्यामुळे तुम्हाला पण थोडं डिफिकल्ट वाटेल. पण सगळा थेरी पार्ट आहे. हे बुक खूप युजफुल आहे. हेच बुक तुम्ही वापराल, तुम्हाला स्वतःच्या नोट्स वगैरे बनवायची गरज नाही राहणार. ओके. फक्त डायग्रामची प्रॅक्टिस कराल, कारण की या सब्जेक्टमध्ये प्रत्येक युनिटला खूप डायग्राम्स आहेत. तर एक वाटल्यास तर सेपरेट नोटबुक करून तुम्ही युनिट वाईज एक एक टॉपिकच्या डायग्रामची प्रॅक्टिस करत राहाल. ओके. सो याचं फंक्शनिंग आणि हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चरमध्ये एक्सप्लेन करेन. सो मी ते लेक्चर स्टॉप करतो.